ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रीगणेशाय नमः, श्रीसरस्वत्यै नमः, श्रीकुलदैवतायै नमः, श्रीपादश्रीवल्लभाय नमः, श्रीनरसिंहसरस्वत्यै नमः। तर अशा प्रकारे संन्यास घेऊन नाना तीर्थे फिरून माधवाला संन्यास देऊन श्री गुरु पुढे येत आहेत। नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाच या चरणा करसंपट जोडून जाणा विनिमी तसे परियेसा। हा नामधारक सिद्धाला वारंवार नमस्कार करतोय आणि सांगतोय की इतकं तुम्ही सुंदर सगळं सांगता आहात। गुरुचरित्राची कथा कितीही ऐकली कितीही सांगितली तरी तृष्णा अधिकच होत जाते। शमन करणारा समर्थ तुझी एक कृपानिधी गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुम्ही विस्ताराने। गुरुचरित्र कशी कामधेनू आहे हे तुम्ही विस्तारून सांगता आहात असं सरस्वती गंगाधर सिद्धाला म्हणतोय। तेव्हा आपण स्वल्पज्ञानी नेण तर होतो गुरुनिर्वाणी अविद्या माया वेष्टुनी कष्ट तर होतो स्वामी। या अविद्येच्या मायेच्या वेष्टनात मी पडलेलो होतो आणि त्यामुळे मला कष्ट पडले। आणि मग या अज्ञान तिमिर रजनीसी ज्योतिस्वरूप तूची होसी। ही स्तुती नामधारक सिद्धाची करतोय। तेव्हा प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीस दीक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती ते आम्हापती विस्तारावे। मागच्या कथेमध्ये सांगितलंय की माधवाला त्यांनी माधव सरस्वती या नावाने दीक्षा दिली संन्यास धर्माची। ऐकोनी सिद्धाचे वचन सिद्धमुनी ऐकोनी शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोषोन मस्तके हस्त ठेवना श्वासित ते वेळी धन्य शिष्या सगुण तुझ लाधले गुरुचरण संसार तारक भवान तूच एक परियेसा। अशा प्रकारे नामधारकाला ते पुढे संबोधित करत आहेत की या ठिकाणी जेव्हा ते प्रयागाला त्यांनी माधव सरस्वतींना दीक्षा दिली। उपदेशोनी माधवा ते होते तेथे क्वचित काळ असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाली महिमा सगुणी। शिष्य झाले अपारमनी मुख्य माधव सरस्वती त्या शिष्यांची नामे सांगता विस्तारेल बहुत कथा। तेव्हा त्यातली 7 प्रमुख नावं ते सांगतायत। बाळकृष्ण सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती 5वा होत आणिक होता यती सदानंद सरस्वती देखा ज्ञानज्योती सरस्वती एक 7वा सिद्ध आपण एक मी त्यातला 7वा शिष्य होतो असं सिद्ध स्वतः सांगतायत। अपार होते शिष्य आणिक एका होणी एक श्रेष्ठ पै अत्यंत मोठी मालिका शिष्यांची श्री गुरुंनी तयार केलेली होती। श्री गुरु आणि त्याप्रमाणे हे सगळं झाल्यानंतर त्या शिष्यासमवेत गुरुलंघित दक्षिण पंथ समस्त क्षेत्रे पावन करिता आले करंज नगरासी। त्यांनी सांगितलं होतं 21 वर्षांनी मी आता करंज नगरीला येईल आणि त्याप्रमाणे आपलं वचन खरं करून ते आपल्या मात्या पित्यांना भेटण्यासाठी करंज नगरीला आले। भेटी झाली जनकजननी येऊनी लागली चरणी चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटिते स्वामिया। देखोनी गुरुमूर्तीसी नगरलोक अत्यंत हर्षी आले सकळ भेटीसी पूजा करीती बरोबरी। नगरलोकांना नगरवासियांना अत्यंत आनंद झाला की आपल्या नगराचं हे रत्न आज परत आलाय। केवढा मोठा महान मुनी झालेला आहे, प्रत्यक्ष देवच आहे। विस्मय करती आणि मग घरोघरी त्यांची पूजा होते। सगळेजण विस्मय करतात की हा कसा होता, काय झाला, बोलता येत नव्हतं, मुका होता आणि आज सगळ्या जगाला ज्ञान देण्याची पात्रता त्याच्यामध्ये आलेली आहे।
अवतार विष्णू हा परियेसी. श्री गुरु झाले श्रीपाद यती झाली स्मृती जननीसी. जननी देखून त्यावेळी माथा ठेवी चरण कमळी. आणि त्यावेळी पुन्हा जननीला ज्ञान झालं की हे श्रीपाद यतीच आहेत. आणि मग तिन्ही चरणावर माथा ठेवला. की ती म्हणाली की प्रदोष पूजा माझी फळाला आली म्हणून तुझ्यासारखं पुत्ररत्न मला झालं. पतीस सांगे ते वेळी पूर्वजन्मचरित्र सकाळी विश्ववंद्य पुत्र प्रवळी व्हावा म्हणून आराधले. आणि मग तिने पतीला पूर्वजन्मातल्या आपल्या स्मृती सांगितल्या की असा विश्ववंद पुरुष माझ्या जन्मी मूल माझ्या जन्मी जन्म यावं पोटी म्हणून मी प्रदोष व्रत केलं होतं. आणि आज पहा हे माझं फळ. विश्वजाला वंदित आहे असा माझा पुत्र. सकळ सफळ केले पर्यसा. हे वचन त्यांनी आपलं सफळ केलेलं आहे. म्हणून नमिती दोघे चरणी विनविताती करुणावचनी उद्धारावे या भावारणी. तेव्हा ते म्हणतात की पुत्र होईल संन्यासी उद्धरील कुळे 42. तुमच्या कुळामध्ये संन्यासी पुत्र झालेला आहे. तो 42 पिढ्यांचा उद्धार करणार आहे. त्याशी शाश्वत ब्रह्मलोक अचळपदासे एक ब्रह्मपद शाश्वत त्यासी पै. तेव्हा अशा यांना यमाचं दुःख नाही. पूर्वज जरी नरकी असत तरी ते शाश्वत ब्रह्मलोकात जातील. इतकं पुण्यकर्म तुमच्या हातून घडलंय म्हणून असा पुत्र असा संन्यासी पुत्र असा विश्ववंद्य पुत्र तुमच्या पोटी जन्माला आलेला आहे. तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य. तुमच्या घरी तुमचे पुत्र शतायुषी होतील. अष्टैश्वर्य नांदेल. आणि या पुत्रात तुम्ही धनी पाहाल सुखे नयनी पावाल क्षेत्र भोवनी काशी भोवनी. पावाल क्षेत्र काशी भोवनी अंतकाळी पर्यंत. हे त्यांच्या अंतकाळी त्यांच्या शेवटी आयुष्याच्या शेवटी हे काशीला जातील. काशी मुक्त स्थान आहे, मुक्तिस्थान आहे. तेव्हा यांची चिंता तुम्ही करू नका. आता या दरम्यान गुरुना एक बहिणी झालेली होती रत्नाई तिचं नाव. ही रत्नाई त्यांना नमस्कार करते. निशंक नाम रत्नाई निशंक. श्री गुरु ते नमोनी ऐक विनवित असे परियसा. ती म्हणते की मी तपाशी जाण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा तू मला त्याप्रमाणे माझी इच्छा पूर्ण कर. तेव्हा गुरु म्हणतात असं नाही. ऐकून या वचनाशी गुरु निरोपती पती सेवा करावी तेणेच बरवी मोक्षपती. पतीची सेवा करणं यातच स्त्रीची मुक्ती आहे असं त्या काळच्या प्रथेप्रमाणे श्री गुरु तिला सांगतात. येणे या भावासी कडे पडती परियेसी जैसे जैसे भावयासी तैसे होय परियसा. जसा भाव असेल तसं होईल. उतरावया पैलपार स्त्रियासी असं व भ्रतार मनी ठेविल निर्धार भजावा पुरुष शिवस्तव शिवसम. काय त्या काळातल्या ज्या पद्धती होत्या पद्धतींना अनुसरून ही सगळी वाक्य आहेत. आणि अशी जी कोणी स्त्री करेल आपल्या पतीला शिव समजून पूजा करेल ती त्यासी होय उद्धारगती. वेदपुराणे वाणिती अंतरी न करी खंती तुझं गती होईल. असं त्या बहिणीला ते आश्वासन देतात की तुला अंती गती मिळेल. परंतु ते त्याहीवेळी सांगतात की तुझं प्रारब्ध भिन्न आहे. प्रारब्ध तुला भोगावं लागेल. श्री गुरु म्हणती तियेसी तव वासना असे तपासी संचित आपुले असे भोगसी भोगणे असे परियसा. तुझं संचित तुला भोगावंच लागणार आहे. प्रचंड संचित तुझा आहे. पूर्वजन्मी परियेसी चरणी लाथिले धेनुसी शेजारी स्त्री पुरुषाशी विरोध लाविला कलहपै. त्यामध्ये तू धेनूला लाथ मारलेली आहेस. शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मध्ये स्त्री पुरुषांमध्ये तू कलह लावलेला आहेस. आणि ते सगळं तुला भोगावं लागणार आहे. या लाथेनं ते जी लाथ तू मारलीस तिथे त्यामुळे तुला कुष्ठ होणार आहे. ज्या स्त्री पुरुषांमध्ये तू कलह लावलास त्यामुळे तुझ्या पतीशी तुझा कलह नंतर होणार आहे. तेव्हा ते तुझा पती तपसी होईल आणि तुला त्यजून तो निघून जाईल. ऐकोनी दुःख करी बहुत श्री गुरु चरणावरी लोळत उद्धारी गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी लागली. बिचारी येतं काय तिला सगळं आपलं भविष्य समोर दिसायला लागलं. आणि श्री गुरुनी सांगितलं म्हणजे ते 100% सत्य होणार. तेव्हा मग गुरु तिला थोडासा दिलासा देतात. श्री गुरु म्हणती ऐक बाळे क्वचित काळे असाल बळे अपरवय होता काळे पती तुझा यती होईल. तदनंतर तुझा देह तुझं जे कुष्ठ होईल ते पती गेल्यानंतर होईल.
कुष्टी होईल अवयव भोगनी शुद्ध देह, मग होईल तुझं गती नासता तुझं देह जाण. तेव्हा माझी तुझी भेट होणार आहे हे ते आधीच तिला सांगतात. तव पाप होईल दहन सांगेन क्षेत्र ऐकपा, भीमा तीर दक्षिण देश, तेथे तीर्थ पाप विनाश. हे गाणगापुराचं सांगतायत. ते गाणगापूरला तू ये, तिथे पाप विनाश तीर्थ आहे, तिथे स्नान कर, माझी भेट तुझी होईल आणि मग तुझं हे सगळं कोष्ट जाईल आणि मग तू पुन्हा तुझ्या या आचारधर्म तुझ्या मनाची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होईल. गंधर्वपुर अमरजा संगम आहे, त्या ठिकाणी मी तुझी भेट घेईन. तेव्हा अशा प्रकारे तिचा निरोप घेतात, आपल्या घरातल्या सर्वांचा निरोप घेतात. गुरु निघाले दक्षिण दिशी, त्र्यंबक नाम क्षेत्रासी आले गौतमी उद्भवजे, ते शिष्या सह गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती. तीर्थमहिमा से ख्याती पुराणात प्रियसा, तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकता, संक्षेप सांगेन आता ते परियसी. आता ही गौतमी आहे, नर्मदा तटाकी आपला त्र्यंबकेश्वरला गौतमीचा उद्भव आहे, तिथून ती नाशिकला येते. आणि या कथेचा ही नाशिक, तिला कशी काय त्या ठिकाणी गौतमी आली, गोदावरी आली, याची एक कथा आहे. तर गौतमीचा महिमा सांगता अपारामा, बहिरार्णव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त, जटामुकुटी सर्वेश्वर धरितसे निरंतर, मिळवणी सकाळ ऋषीश्वर उपाय केला पर्येसा. सगळ्या ऋषींनी गौतम ऋषीला साकडं घातलं की गंगा जशी आली तशी तू इथे आण ही गौतमी. ब्रह्मऋषी गौतम देखा, तपस्वी असे विषय का, विही प्रेरले वृत्ती ऐका, अनुष्ठान स्थानाजवळ. पूर्वीच्या ऋषींचं काय तप होतं. तपाला जाताना, स्नानाला जाताना शेतामध्ये ते पिकं पेरत असत आणि येताना ते पिकं कापून घेऊन येत असत आणि त्याचं अन्न शिजवत असत. इतकी मोठी तपश्चर्या त्यांची होती. तपश्चर्याचं बळ प्रचंड होतं. पूर्वी ऋषी मुनी सकाळी नित्य पेरुनी पिकविती साळी, ऐसे त्यांचे मंत्र प्रबळी महातपस्वी पुण्यपुरुष. समस्त ऋषी मिळवणी विचार करीती आपुले मनी, गौतम ऋषी महाज्ञानी मुख्यदास ईश्वराचा. त्याशी घाली ती साकळे गंगा आणि आमचेकडे, समस्त आम्हा पुण्यघडे गंगा आणि भूमंडळी. तू ही गंगा आता भूमीवर आण, या ठिकाणी आण. आणि मग अशा प्रकारे आता तो कसे आणणार. या कारणे गौतमीसी आणावे, यत्ने भूमंडळीचे साकडे घालावे, गौतमासी गंगा आणि ता आम्हा लाभ. म्हणून रचिली माया एक, दुर्वेची गाय सवत्सक करोनी पाठविली एक, गौतम व्रीही भक्षणार्थ ऋषी होता अनुष्ठानी, देखता देनू नयनी, निवाराया तक्षणी दर्भ पवित्र सोडले. त्यांनी ह्याची गाय तयार केली दुर्वेची आणि ती या ऋषींच्या द्वारे त्या दर्भ पवित्र त्याने सोडलं. त्याच्यात डोळ्यापाशी ती दिसल्यावर त्याला हे गाय आहे किंवा यांचं काही कपट आहे हे लक्षात नाही आलं. आणि मग त्या ऋषी त्या गौतमानी त्यांनी जो काही दर्भ पवित्र सोडलं ते हे काढण्यासाठी, तेची दुर्वार जाहले शस्त्र धेनुसी लागले, जैसे वज्रास्त्र पंचत्र पावली पर्यसा. अशा प्रकारे त्या दुर्वासाच्या हातून गोवध घडला. घडली हत्या गौतमासी, मिळवणी सर्व ऋषीजन प्रायश्चित्त दे. त्यामुळे त्या सगळ्याला त्यांनी प्रायश्चित्त म्हणून तू आता इथे गंगा आण आणि त्याशिवाय तुला शुद्धी नाही असं त्यांनी सांगितल्यामुळे मग गौतम ऋषींनी सहस्रवर्षी तप करून व्योमकेशीला प्रसन्न केलं आणि मग गौतमानी ही गंगा द्यावी भूमंडळी असं त्याला सांगितलं. गौतमाचे विनंतीशी निरोपती जरा गंगेशी घेऊन आले, भूमंडळाशी पापक्षालनार्थ मनुष्याचे. अशी ही भूमंडळावर मनुष्याचं पापक्षालन करण्यासाठी ही गौतमी आलेली आहे. ऐसी गंगा भागीरथी कोणा वर्णवे सामर्थी, याचे कारणे गुरुमूर्ती आले ऐक नामधारका. ऐशी गौतमी तटाक यात्रा, श्री गुरु आचरिती पवित्रा, पुढे लोकानुग्रह मात्रा. आपण हिंडत तटाक यात्रा करत करत ते मंजिरिकाला आले. अरे या मंजिरिकाला आम्ही मुद्दाम जाऊन आलो. मंजिरिका नावाचं कुठलंही क्षेत्र आम्हाला आपल्या नकाशात सापडलं नाही. त्यामुळे गुगलमध्ये गंगा ती जी गोदावरी कशी कशी वाहत गेले मग आमच्या लक्षात आलं की इथे मंजरथ जे आहे ते आहे मंजिरिका. आणि मग आम्ही आमच्या ह्या गुरुचरित्राच्या यात्रेमध्ये या मंजिरिकेला मुद्दाम गेलो.
त्या मंजिरिकेला एक विश्वविख्यात असा माधवारण्य नावाचा ऋषी राहत असे. तो नरसिंहमूर्तीची पूजा करीत असे. देखता झाला श्री गुरुसी मानसमूर्ती जैसी देखे. त्यांनी पाहिल्यावर, गुरुला पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण ज्याची पूजा करतो नरसिंहाची, तो स्वतःच हा समोर आलेला ऋषी आहे. नमिता झाला श्री गुरुसी स्तोत्र करी बहुवसी विस्मित होऊन मानसी अतिभक्ती करून या. येणे परी श्री गुरुसी विनवी माधवारण्य हर्षी. श्री गुरु म्हणती संतोषोनी तया माधवारण्यासी देखा. ऐसे श्री गुरुचे स्वरूप देखोनी तयासी सुख अमूप आश्वासोनी निजरूप दाविते झाले परियसा. त्याची भक्ती पाहून आपलं निजरूप या शिष्याला त्यांनी दाखवलं. श्री गुरु स्वरूप देखोनी संतुष्ट झाला तो म्हणी विनवित असे करजोडोनी नाना परिस्तुती करी. जय जय जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतार लोका दिसतोसी नरू परमपुरुष जगन्नाथा. तू स्वतः परमपुरुष असा जगन्नाथ आहेस असं या माधवारण्यानी श्री गुरुंना म्हटलं. तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी. कृतार्थ केल्या आम्हासी दर्शन देऊनी चरणांचे. अशा प्रकारे फिरत फिरत मग गुरु पुढे निघाले आणि वासर ब्रह्मेश्वरला आले. या वासर ब्रह्मेश्वरला महाक्षेत्र गंगा तीर असा आहे. या गंगा तटाकात श्री गुरु समस्त शिष्यासहित स्नान करता गंगेत आला. विप्रयक त्यावेळी कुक्षी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत त्यजूप आहे प्राण देखा. तर त्या ठिकाणी एक उदर व्यथा असणारा ब्राह्मण आला. त्याला उदराची व्यथा होती. काही खाल्लं की प्रचंड पोटदुखी आणि शेवटी कंटाळून तो या ठिकाणी वासर ब्रह्मेश्वराला जीव देण्यासाठी आला. पोटव्यथा बहुत त्यासी नित्य करीतो उपवासासी. भोजन केली या दुःखे अशी प्राणांतिक होत असे. भोजन केलं की प्रचंड प्राणांतिक अशा वेदना त्याला होत असत. त्यामुळे त्याचा अन्नाशी वैर होतं आणि शेवटी कंटाळून तो आला. ह्या प्राण त्वरित त्यज गंगातीरी असे लोळत प्राण त्वरित त्यजूप आहे. दुःख करी द्विजापार म्हणे गंगेत त्यजिन शरीर. नको आता संसार पापरूपी वर्तुळ. आता मला नको हा संसार, मी कंटाळून गेलाय. अन्न प्राण अन्न जीवन कोण असेल अन्ना अन्न वैरी झाले जाण मरण बरवे. आता माझं अन्नच माझं वैरी झालेलं आहे. अन्नाशिवाय प्राण होऊ शकत नाही, जिवंत राहू शकत नाही माणूस. पण ते अन्नच माझं वैरी झालेलं आहे. त्यामुळे आता मी माझा प्राण त्याग करतो. मनी निर्धार करुणी गंगा प्रवेश करतो म्हणून पोटी पाषाण बांधोनी गंगेमध्ये निघाला. मनी स्मरे कर्पूर गौर उपजोनी आपण भूमिभार. केले नाही परोपकार अन्नदानाधिक देखा. न करी पुण्य ही जन्मात जन्मांतरी पूर्वशत पुण्य फळे. नसे दिसत मग कष्ट भोगी तसे. ग्राम हरिले ब्राह्मणाचे किंवा धेनू कपिलेचे. घात केल्या विश्वासियाचे मग हे कष्ट भोगत असे कष्ट का भोगावे लागले याची निराळी कारणच तेव्हा तो शोधतो. त्याला असं आलं लक्षात आलं की मी कधी परोपकार केलेला नाही, मी कधी अन्नदान केलेलं नाही. आणि त्यामुळे हे जे काही असेल ब्राह्मणांचं द्रव्य लुबाडलं असेल, ग्राम हरिले ब्राह्मणाचे, म्हणून हे सगळं कष्ट मला हे भोगावे लागत आहेत. अपूर्ती पूजा ईश्वराची केली असे. निंदा गुरुची अवज्ञा केली मात्यापित्यांची मग हे कष्ट भोगीत असे. मात्यापित्यांची अवज्ञा केलेली आहे, गुरूंची निंदा केलेली आहे, ईश्वराची पूजा केलेली नाही. असे अनेक पापं माझ्या हातून घडलेले आहेत. म्हणून ही पोटाची व्यथा माझ्या मागे लागलेली आहे. आता माझं जीवन मी संपवतो. ऐसी पापे आठीत विप्र जातो गंगेत तवी देखीता. गुरुनाथ म्हणती बोलवा ब्राह्मणासी. त्या ठिकाणी कर्मधर्म संयोग आणि श्री गुरु होते. शिष्याला म्हणतात जा रे त्या ब्राह्मणाला घेऊन या. ब्राह्मण गेले धावनी, शिष्य गेले धावनी. विजवराते काढूनी आणला श्री गुरुसन्मुख. अनाथासी कल्पतरू दुःखिताशी कृपासागरू. पुसतसे श्री गुरु तया विप्रवरासी. श्री गुरु म्हणतो तयासी प्राण का त्यजू पाहते. आत्महत्या महादोषी. अरे आत्महत्या महादोष आहे आणि तू का प्राण त्यजन करतो. तेव्हा आपली सगळी व्यथा तो सांगतोय की माझ्या हातून काही पुण्य घडलं नाही, माझ्या हातून पाप घडत गेले आणि त्याचा भोग म्हणून आता ही उदरव्यथा माझ्या पदरी लागलेली आहे आणि इतकी प्रचंड आहे की मला माझा जीव नकोसा झालेला आहे. तेव्हा श्रीगुरु म्हणतात घाबरू नकोस,
तुझी उदर व्यथा मी घालवीन. तुझी व्यथा परियसी औषध असे आम्हा पासे क्षण एक सांगो तुझं. संशयन धरी आपुले मनी भिवू नको अंतःकरणी. व्याधी गेली पळोनी भोजन करी पोटभरी. माझ्यावर विश्वास ठेव, भरपूर पोटभर जेवण कर आणि त्याबरोबर तुझी व्याधी निघून जाईल. आता असा विश्वास गुरुवर ठेवणं किती कठीण आहे. ज्याला पोटात एक अन्न घास घातला तरी प्रचंड वेदना होतात, त्या माणसाला गुरु सांगतात की तू पोटभर जेव. कसा विश्वास ठेवणार? हे असंच होतं आपला गुरुवर विश्वास बसत नाही. साध्या साध्या गोष्टी असतात, परंतु विश्वास न बसल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी उगाचच भोगाव्या लागतात. श्री गुरुचे वचन ऐकून स्थिर झाला अंतःकरणी. माता ठेवून श्री गुरुचरणी नमन केले त्यावेळी. अशा वेळी त्या ग्रामाचा जो अधिकारी असतो, विप्र एक आला स्नाना गंगेसी. तव देखील गुरुसी येऊनी लागला चरणासी. नमन केले भक्तीसी म्हणो वाक्काय कर्मे. आश्वासनी तेवेळी पुसती श्री गुरु स्तवमुळे. कवण नाम कवणे स्थळी वास म्हणती ते असी. तेव्हा तो ब्राह्मण सांगतो की माझं नाव सायनदेव आहे आणि या ग्रामाचा मी अधिकारी आहे. मूळ कांचीत राहतो. उदरपूर्ती पोट भरण्यासाठी म्हणून मी इथे आलो आहे. आता तुमचं दर्शन झाल्यावर मी धन्य धन्य झालो. तू तारक विश्वासी दर्शन दिले आम्हासी. कृतार्थ झालो भरवसी जन्मांतरीचे दोष गेले. गंगा देखिता पापे जाती. चंद्रदर्शने ताप जाती. कल्पतरूची ऐशी वृत्ती. दैन्या वेगळे करी जाण तैसे नव्हे तुमचे गुण. पापताप दैन्य हरण देखील आजी तुमचे चरण. चतुर्वर्ग फळ पावलो ऐशी स्तुती करोनी. पुनरपी लागे श्री गुरुचरणी. गुरुची प्रचंड सेवा स्तुती सायनदेवानी केली. तेव्हा सायनदेव म्हणतात की हा जठर व्यथेचा विप्र आहे, ब्राह्मण आहे, ते याला तू भरपूर जेवायला घाल. हा प्राणत्याग करतो आहे, तर याला तू भरपूर जेवायला घाल. अन्न जेवता याची व्यथा व्याधी न राहे सर्वथा. घेऊन या जावे तरिता क्षुधा क्रांत विप्र असे. याला ताबडतोब घरी घेऊन जा आणि भरपूर मिष्टान्न खाऊ घाल. याला भीती वाटते की असं मी याचं थोडं एक घात खाल्ला तरी याला एवढी व्यथा होते आहे, तर पूर्ण जेवल्यानंतर काय होईल आणि माझ्या माथी मात्र ब्रह्महत्येचं पातक येईल. सिद्ध म्हणे ऐक मात नामधारक शिष्योत्तमा. मी होतो त्यावेळी समस्या शिष्य सगळे सांगतात की त्यावेळी मी तिथे होतो. जठरव्यथेचा विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेसी. विचित्र झाले त्याचे घरी. पूजा करिता परोपरी पतिव्रता त्याचे नारी. जाखाई म्हणती प्रेसा सायनदेवाची ही पत्नी जाखाई. ते पूजिती गुरुसी. षोडशोपचारे परियसी. तेण्याची रीती आम्हासी. शिष्या सकळी वंदिले. गुरुपूजेचे विधान विचित्र केले अतिगहन. मंडळ केले रक्तवर्ण. एकाशी पृथक देणं. पद्मरचोनी पद्म अष्टदळी. नाना परी रंगमाळी. पंचवर्ण विचित्र कळी रचली तिये परेस. अशा वेगवेगळ्या नाना प्रकारच्या गुरुची पूजा त्यांनी केली. चित्रासन भूमीसी. येण्याची परी सकाळ कासी. मंडळा अर्चन विधीसी. करीती गंध पुष्पाक्षता. षोडशोपचारांनी पूजा केली. पंचमूर्त्यांनी पाय धुतले. रुद्रसुक्तवंतांनी चरणस्न पेले. त्यावेळी श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीती. षोडशी त्या विप्रा प्रज्ञा कैसी. चरणतीर्थ धरिता झाला. त्या चरणतीर्थासी पूजा करीती भक्तीसी. गीतवाद्य आनंदेसी. करीती आरती निरंजन. अनुक्रमे श्री गुरुपूजा करिता झाला तो द्विज. पुनरपी षोडशोपचारे ओजा पूजा करी भक्तीने. अक्षयवाणी आरती श्री गुरुसी ओवाळती. मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजली करिता झाला. अनेक परी गायन करीत नमस्कारे प्रीती गुरी. गायन हे गुरुला प्रिय आहे त्याला माहिती होतं, त्यामुळे अनेक परीने गायनाचाही कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. ऐशा परी श्री गुरुशी पूजा केले. परियेसी येणे विधी. शिष्यासी समस्तासी वंदिले. संतोषोनी श्री गुरुमूर्ती. अतिहर्षी वर देती. तव संतती होईल ख्याती. गुरुभक्ती वंशवंशी. तेव्हा श्री गुरु त्याला आनंदित होऊन वर देतात की तुझ्या वंशवंशी श्री गुरुची भक्ती राहील. आणि हे आपले सरस्वती गंगाधर त्याच्या वंशातच आले पुढे आणि त्यांच्या हातून श्री गुरूंनी आपलं चरित्र सिद्धाकरवी सांगून त्याच्याकडून लिहून घेतलं. ऐसे बोलणे द्विजास्थिती.
आश्वासित अतिहर्षी नमन करुणी श्री गुरुशी ठाय घातले द्विजे त्यावेळी नानापरीची पक्वान्ने अपुपादी माशान्ने अष्टविध परमान्ने शर्करा सहित निवेदली. नाना प्रकारची मिष्टान्न खायला घातली. शाखा पाक नानापरी वाढताती सविस्तरी भोजन करी प्रीती करी श्री गुरु परियेसा. उदरव्रतेच्या ब्राह्मणे भोजन केले परिये पूर्णे व्याधी गेली तत्क्षणे श्री गुरुचे कृपादृष्टी. त्या उदरव्यथाच्या ब्राह्मणाने श्री गुरुबरोबरच पूर्ण भोजन केलं गुरुच्या समवेत. आणि एवढं सगळं भोजन झाल्याबरोबर एरवी तो व्याधीने अत्यंत त्रस्त झाला असता तसं काही झालं नाही. त्याची उदरव्यथा पूर्णपणे गेली. श्री गुरूंची कृपादृष्टी पावली तर काय होतं याचं हे उदाहरण आहे. परिसलागता लोहासे सुवर्ण होय परियसी दर्शन होता श्री गुरुसी व्याधी कैसी सांगमद. लोहाला जसा स्पर्श परिसाचा झाल्याबरोबर सुवर्ण होतं तसं श्री गुरुच्या सहवासाने दर्शन मात्रे व्याधी पूर्ण नष्ट होता. उदय होता दिनकरासी संहार होय अंधकारासी श्री गुरु कृपा ज्यासी दैन्यतया. श्री गुरुची कृपा झाल्यानंतर त्या घरी दैन्य कसं काय होणार. ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहित आनंद झाला. तेथे बहुत विस्मय करते सकळजन अभिनव करीते सकळजन. द्विजासी होते वैरी अन्न औषध झाले तेची जाण व्याधी गेली निघोनी सिद्ध म्हणे नामधारकाचे गुरुकृपा होय असी. जन्मांतरीचे दोष जाती व्याधी कैसी त्याचे देही. गंगाधराचा नंदनू सरस्वती सांगे विस्तारणी. गुरुचरित्र कामधेनू ऐका श्रोते एकचित्ते. गुरुचरित्र हे किती कामधेनू आहे. गुरुची स्तुती केल्यानंतर किती कामधेनू कशी प्रसिद्ध होते. कसं सगळं नष्ट होतं. आपलं व्याधी नष्ट होतात, दारिद्र्य नष्ट होतं. सगळं काही आनंदात पुढे कालक्रमणा होऊ शकते. जे ऐकती भक्ती धरुणी व्याधी नसती तयास्थानी. अखिल सौख्य या जनी सत्य त्रिवाचा. हेच त्रिवार सत्य आहे की जे भक्तीने ऐकतात त्यांच्या व्याधी नष्ट होतात. ब्राह्मण व्याधी नरसोनी त्वरित सुखी केला श्री गुरुने. अशा प्रकारे त्या ब्राह्मणाला श्री गुरुनं अत्यंत सुखी केलं. त्याची उदरव्यथा नष्ट केली. आणि या ठिकाणी सायन देवाचा प्रवेश या गुरुचरित्रात झालेला आहे. काशाय वस्त्रम करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरुभ्यो नमः.